स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या स्वामी समर्थ मराठी या चॅनलमध्ये आणि त्याचबरोबर आपल्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार. असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी लवकरच येवो, तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण व्हावो ही स्वामीचरणी प्रार्थना. चला तर मग पाहूया स्वामींचा आजचा हा संदेश. कधी कोणालाही नावे ठेवू नका, कोणाशीही निंदा नाला नसती करू नका. असे जा गणेश तुम्ही करत असता त्यावेळेस ज्या व्यक्तीची तुम्ही निंदा करत असतात त्या व्यक्तीचे सर्व पाप तेथे वाईट कर्माने तुम्ही तुमच्याकडे आकर्षित करत असतात आणि तुमचे देखील वाईट कर्माचे भर पडत असतात. निंदा करणारा आणि निंदा ऐकणारा हे दोघंही त्यांचे कर्म वाईट करत असतात, पापांचे भागीदार बनत असतात हे लक्षात ठेवा. त्यामुळे कधीही कोणालाही नावे ठेवू नका. बाळा, तुम्ही जर असे वागत असाल तर एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही तुमचे जे आजपर्यंत पुण्य कमावले असते ते तुम्ही स्वतः जाळून टाकत असता हे लक्षात ठेवा. त्यामुळे कोणाचीही निंदा करू नका आणि जर कोणी करत असेल तर ते ऐकून कामा, त्यात भाग घेऊ नका. 12 आयुष्य हे खूप सुंदर आहे. तसेच दुःखी होऊन नाराज होऊन जाऊ नका. जे लोक तुम्हाला सोडून दुःख होऊन निघून गेले आहेत त्यांच्याकडे पाहत बसून त्यांना आठवत बसून रडत बसू नका. जरा तुमच्यासाठी प्रार्थना करणारे, तुमच्यासोबत असणाऱ्या तुमच्या खऱ्या माणसांकडे लक्ष द्या. तुमच्या चेहऱ्यावर आनंद बघण्यासाठी त्यांचे डोळे तसत आहेत. तुमच्या आनंदात तर त्यांचा आनंद आहे याकडे बघा. जे गेलेले आहेत त्यांच्यासाठी, जुन्यापेक्षा जे तुझ्यासाठी झुरत आहे त्यांच्याकडे लक्ष द्या. त्यांच्याकडे पहा. आयुष्य हे खूप छोटे आहे, खूप मर्यादित आहे. त्यामुळे दुःखी राहण्यापेक्षा स्वतःचा आणि इतरांचा चेहऱ्यावर आनंद आणण्याचा प्रयत्न करा, कारण दुःख यांतनाही तुमचे जीवन भरलेले नाही. तर प्रत्येकाच्या आयुष्यात दुःख हे असतेच. प्रत्येकजण एका अशा व्यक्तीने, अशा घटनेची वाट पाहत असतो की कोणीतरी ये आणि त्यांना थोडे हसले, त्यांच्या दुःखातून थोडा वेळ का होईना त्यांना बाकी आगगाडी, थोडा वेळ का होईना त्यांना सुखाची अनुभूती देईल. बाळा, ती आनंद पसरवणारी व्यक्ती, कारण तू दुःख हे काय असते, यातना हे काय असतात हे तुमच्याशिवाय कोणी सांगले जाऊ शकत नाही. दुःखाने भरलेल्या लोकांच्या आयुष्यात आनंदाचे क्षण पसरवा. यापेक्षा मोठे पुण्याचे काम कोणतेच नाही. पाप पुण्य कर्मामुळे तुम्हाला खूप जणांचे आशीर्वाद देखील मिळाले. तुम्हालाही जीवन आनंदाचे जगण्याची उमेद मिळेल. बाळा, नाव असे रडत बसू नका, दुःखी होऊन जीवन जगू नका. तुम्हाला हे सुंदर आयुष्य असे दुःखी होण्यासाठी मिळालेले नाही, तर आनंदाने समाधानाने जगण्यासाठी मिळालेले आहे. ते असे वाया घालवू नका. प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या आणि काळजी करू नका. तुमच्या आईचा आशीर्वाद नेहमी तुमच्या पाठीशी आहे. बाळा, तुझ्या आईवर जर खरंच मनापासून प्रेम असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस. बाळा, परिस्थिती कशी असू दे, कधीच निराश होऊ नकोस. परिस्थितीत कधीच एकासारखी राहत नाही, ती नेहमी बदलत जाते. रात्रीनंतर दिवस हा उजाडत असतो. त्यामुळे तुमच्या दुःखानंतर तुमचे सुखाचे दिवस हे देखील नक्कीच येणार. कोणाचे नवीन जीवन एकासारखे राहत नाही. कितीही अपयश येऊ दे, कधीच निराश होऊ नकोस. श्री स्वामी समर्थ.